सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ आहे नर्मदा नदीच्या काठावरचा, जिथे टँकरमधून तब्बल 11,000 लिटर दूध नदीत वाहून दिलं जात आहे. भक्तीच्या नावाखाली हा प्रकार केला गेला. पण एक प्रश्न इथे नक्की उभा राहतो. ही खरी श्रद्धा आहे का अंधश्रद्धा? आपल्या संस्कृतीत नदीला आईचं स्थान दिलं जातं, निसर्गाची पूजा केली जाते. पण पूजेतून जर निसर्गालाच हानी होत असेल तर ती पूजा योग्य आहे का? सोशल मीडियावर या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेक जण याला अंधश्रद्धा म्हणतायत, काही जण याला अन्नाचा उघड अपव्यय म्हणतायत, तर काहींनी याला थेट पर्यावरणाचा अपमान ठरवलंय. जिथे एका बाजूला हजारो लोक रोज अन्नासाठी झगडत आहेत, लहान मुलांना एक ग्लास दूध मिळणंही कठीण आहे, तिथे 11,000 लिटर दूध नदीत ओतणं हे कितपत योग्य आहे? आता याचा पर्यावरणावर होणारा परिणाम समजून घेऊया. तज्ज्ञांच्या मते जेव्हा दूध पाण्यात मिसळतं तेव्हा त्यातील केसिन प्रोटीनचं प्रमाण वाढतं. हे प्रोटीन पाण्यातील ऑक्सिजनचं प्रमाण कमी करतं आणि जेव्हा ऑक्सिजन कमी होतो तेव्हा पाण्यातील जीवसृष्टी धोक्यात येते. आपण जर खरंच निसर्गाची पूजा करायची असेल तर त्याचं रक्षण करणं, त्याला जपणं हीच खरी पूजा नाही का? तुमचं मत आम्हाला नक्की कळवा. कॉमेंट्समध्ये सांगा तुम्हाला काय वाटतं आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि मित्रांनो, अंधश्रद्धेला नाही, जागरूकतेला होकार द्या.